असत्याशी केले ग्वाही, नाही मानिले बहुमता. संत तुकाराम महाराज यांनी असत्याशी कधीही साक्ष दिली नाही, म्हणजे खोटेपणाला कधीही पाठिंबा दिला नाही आणि बहुमताचा निर्णयही मान्य केला नाही. याचा अर्थ असा आहे की सत्य हे लोकसंख्येवर अवलंबून नसते. बहुसंख्य लोक एखाद्या गोष्टीला मान्यता देतात म्हणून ते सत्य ठरत नाही. सत्य हे लोकमतावर अवलंबून नसते, ते स्वयंभू असते. लोकशाहीमध्ये जसे बहुमताला महत्त्व असले तरी अध्यात्मात सत्यालाच महत्त्व असते. बहुसंख्यांचे मतही चुकीचेही असू शकते. समाजाच्या दबावाला बळी न पडता स्वतःच्या बुद्धीने सत्याचा शोध घेण्याचा संदेश संत तुकाराम महाराज यांनी दिला आहे. बाह्य जगाच्या प्रामाणिकतेपेक्षा आत्मसाक्षात्काराला त्यांनी महत्त्व दिले. संत तुकाराम महाराजांच्या काळात समाजात अनेक वाईट रूढी परंपरा होत्या, ज्या बहुसंख्य मानत असले तरी त्या सत्याच्या जवळ नव्हत्या. जातीयता किंवा इतर चुकीच्या प्रथा यांना संत तुकाराम महाराजांनी कडाडून विरोध केला. त्यासाठी त्यांना समाजाकडून विरोधही झाला, पण ते न घाबरता आपल्या सत्यमार्गी भूमिकेवर कायम ठाम राहिले. अभंगातून मिळणारी शिकवण म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती न बाळगता सत्य मांडावे. बहुसंख्यांचे अनुकरण न करता स्वतंत्र विचार करावा. सत्य हेच अंतिम साधन आहे, त्यासाठी एकटे पडण्याचीही तयारी ठेवावी. हा अभंग संत तुकाराम महाराज यांच्या बंडखोर आणि सत्यनिष्ठ वृत्तीचे दर्शन घडवतो. व्हिडिओ प्रस्तुत अशोक गारडे, राजापूर, सातारा.